नमस्कार. या क्षणाची मोठी बातमी. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष. तर सुधारित पेन्शनबाबत अधिकृत निर्णय. विधानसभा निवडणुकीपूर्वीच निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता. तर जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष करणे तर सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाकडून विधानसभा निवडणुकीपूर्वीच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. राज्य शासनाकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली होती. परंतु याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत शासन निर्णय आणि अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही. कारण आता विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर 2024 मध्ये होणार असल्याने निवडणुकीपूर्वीच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा व्हावा याकरिता राज्य शासनाकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबतचे अधिकृत निर्णय हे विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात येईल अशी शक्यता दिसून येत आहे. तसेच पेन्शनच्या मागणीनंतर राज्यातील कर्मचाऱ्यांची मोठी मागणी म्हणजे आता सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे ही आहे. तसेच 58 वर्षाप्रमाणे राज्यातील सेवानिवृत्त होण्याचा आकडा पुढील 2 वर्षांमध्ये अधिक आहे. यामुळे आता सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करता सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत अधिकृत निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतला जाणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. याबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यापूर्वी काही सदस्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबतच्या प्रस्तावास विरोध केल्याने हा प्रस्ताव रखडला गेला. परंतु निवडणुकापूर्वी कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत मागणी अधिक रेटून धरल्यास पेन्शन मागणीप्रमाणे निश्चितच सेवानिवृत्तीच्या वयामध्ये आता वाढ होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत आनंदी राहा. नमस्कार.